गुरु बोला. आता समजा मला त्या मुलीच्या डोळ्यात दिसलं प्रेम, त्यानंतर मला तिने नंबर दिला, वा. भेटी गाठी वाढल्या, पुढे काय करायचं सांगा ना. मग लगेच संधी साधायची आणि तिला एखाद्या सिनेमाला वगैरे घेऊन जायचं. वा वा वा. कुठल्या सिनेमाला? तुमची मातृभाषा कोणती? मराठी. मग एखादा तामिळ सिनेमा बघायला न्यायचं. अंधार झाला की जरा इकडे तिकडे बघायचं की कोणाचं आपल्याकडे लक्ष तर नाहीये, आणि पटकन एक छानशी झोप काढायची. एसी मध्ये काय गाढ झोप लागते माहिती मला, खरंच सांगतो. असे जर काय आपण पुढच्या रोमॅन्टिक परफॉर्मन्स कडे वळूया. जोरदार आणि स्वागत करूया सौरभ आणि साक्षी यांचं. साथ हूँ मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नतें मेरे साथ हूँ. तू जो पास हो फिर क्या ये जहाँ, तेरे प्यार में हो जाऊँ फना. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नतें साथ हो. तू जो पास हो फिर क्या ये जहां, तेरे प्यार में हो जाऊं फना. जितने पास पास सागर के लहर, उतने पास तू रहना हम सफर. तू जो पास हो फिर क्या ये जहां, तेरे प्यार में हो जाऊं फना. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नतें मेरे साथ हो. नतमस्तक होण्याशिवाय काही पर्याय नाही. थँक्यू. ही कॉन्सेप्ट आणि अशा प्रकारचं रोमांस कसं काय जमवलं? तुमचे काय अनुभव आहेत? आम्ही रोमॅन्स केला. मला इतका इनोसन्स दिसतो त्यांच्या बोलण्यात. बरोबर. त्यांना खरंच माहिती नाही की त्यांनी काय साध्य केलंय या गेल्या 3 मिनिटात या मंचावर. आम्ही रोमॅन्स केला म्हणजे आम्ही प्रेम केला, पण डान्सवर. क्या बात, क्या बात, क्या बात. सौरभ, साक्षी, किती गोड दिसताय तुम्ही. ते क्या बात है. थँक्यू. आजच्या सगळ्या डान्समधला मला सगळ्यात जास्त आवडला तुमचा डान्स. कारण तुम्ही डान्स करतच नव्हतात, तुम्ही एकमेकांचं एक हरवलेलं अंग झाला होतात आणि तुम्ही एकमेकांसाठी जगत होतात या गाण्यात. आणि हा सगळ्यात मोठा रोमांस आहे. खूप खूप सुंदर. क्या बात है. थँक्यू. कोरिओग्राफी ॲज सच मला असं खूप ग्रेट नाही वाटली, पण त्यांनी जे समजून केलं किंवा त्यांच्या थ्रू जे उत्स्फूर्तपणे त्यांनी सादर केलं, दॅट वॉज अमेझिंग. तुमचे इमोशन्स इतके सुंदर होते. ऑल द बेस्ट अँड गॉड ब्लेस यू. एक मोमेंट आहे ज्याच्यात तो मागे मागे जातो आणि तिने त्याच्या पायाला धरलंय आणि तो मागे गेलाय. इतक्या ईजमध्ये ती मुवमेंट त्यांनी केली. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. की तुमच्या डान्ससाठी या स्वागत. थँक्यू.
मला परफॉर्मन्सला खरं तर 9 द्यायचे आहेत, पण शरदच्या थॉटसाठी मला 10 द्यायचे आहेत. 10. सौरभ, साक्षी, शरद, तुमचा थॉट, तुमची कोरिओग्राफी, यांचं सादरीकरण, हे जे काय सादर केलं ते इधर लगा बॉस. फक्त एक छोटीशी गोष्ट. तू सोडून घेतलं नाही जमणार. काय सांगतोय? हो, तुला मुलीवर प्रेम करणं वगैरे नाही जमणार, पण माझ्याकडे एक दुसरा सोपा मार्ग आहे. कोणता? मी काय म्हणतो की काय? फक्त मुलीवर प्रेम का करायचं? हो, काही काय सांगताय मला? हो, मी त्यातलं नाही. हो, अरे ए खांद्यावरचा हात काढा आधी. गप्रे. अरे मी पण त्यातला नाहीये. मग? माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता. मग प्रेम हे फक्त मुलाने मुलीवर करायचं नसतं. बरोबर आई मुलावर करते ते प्रेम नाही का? आहे. बहीण भावावर करते ते प्रेम नाही का? आहे. आपल्या पाऊलवाट चित्रपटातला नायक आपल्या करिअरवर, आपल्या संगीतावर करतो ते प्रेम नाही का? हो आहे. अरे मी तर म्हणतो एका मुलीवर प्रेम कशाला करायचं? मग सगळ्या जगावर प्रेम कर. हो. आणि मग बघ, एक मुलगी काय सगळं जग उलटून तुझ्यावर प्रेम करतं की नाही. वा 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 वा. इथे आपण सुबोध आणि मधुराचे आभार मानले पाहिजेत. हो हो हो. की आज ते वेळात वेळ काढून या एपिसोडसाठी आमच्या बरोबर आले. थँक्यू सो मच.